सर्वांना नमस्कार. मी दिनेश वऱ्हाडे, कृषी सहाय्यक चांदूर बाजार. तर आज आपण या बगीच्यामध्ये मागच्या 8 ते 10 दिवसापासून सतत पाऊस चालू आहे. परंतु या 10 दिवसापासून जो काही पाऊस येत आहे त्या पावसामुळं संत्र्यावर खूप मोठ्या प्रमाणात डायबॅकचा पण अटॅक आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर पोलिट्रिटम बुरशीचा पण अटॅक आलेला आहे. तर आपण आता इथं एक प्लॉट आहे. जसं या प्लॉटवर आपण लक्ष दिलं तर इथं मोठ्या प्रमाणात संत्र्याची गळण होत आहे आणि डायबॅकचा खूप मोठ्या प्रमाणात अटॅक आला आहे. आणि आपण पाहतो काय या झाडाचे जे संत्र आहेत हे साईजनं लहान राहिले. तर साईजनं लहान राहिले. पूर्वी खूप चांगले संत्र होते, परंतु आता हे जे दिसतंय आपल्याला म्हणजे त्या जमिनीमधून झाडाचं अपटेक बंद आहे, न्यूट्रिशन अपटेक पण बंद आहे आणि फंगसचा पण अटॅक आलेला आहे. ठीक आहे. आणि या झाडाला ड्रेंचिंग वगैरे झालेलं नाही आहे आणि स्प्रेइंग पण झालेलं नाही आहे. ठीक आहे. आता आपण तेच हा दुसरा प्लॉट पाहू. जो प्लॉट इथंच आहे, हे जे शेतकरी आहे यांच्याच भाऊचा प्लॉट आहे. हा पहा. तर या झाडावर काय दिसते आपल्याला का मालाची क्वालिटी डॉटवाली संत्र दिसत आहे. म्हणजे संत्र्यामध्ये रफनेस आहे, हे साईज घेत आहे. ठीक आहे. आणि हे तिकडचे संत्रे जे पाहिले तर आपण हे यांनी साईज सोडलेली आहे आणि चिकणे झाले, पातळ पोतर झालं म्हणजे ते याची वाढ रुकलेली आहे. आता हे कामातून गेलेले संत्रे आहेत. परंतु तेच या झाडावर पहा क्वालिटीचे फळं आहेत, कारण का या बागेला फेब्रुवारी महिन्यात ड्रेंचिंग झालेलं आहे आणि आता हा महिना सध्या जुलै शेवट आहे आपण. तर जुलै शेवटमध्ये फळाची क्वालिटी, झाडाची क्वालिटी आणि वर नवती पण काढलेली आहे झाडांनी. म्हणजे झाडांना नवती काढली म्हणजेच या झाडाचं खानपान जे म्हणू आपण याला व्यवस्थित आहे. तर त्यामुळं हे झाड सपोर्ट करत आहे. आणि नेमकं आपण या झाडावर आता परत पाहतो काय की या झाडावर नवतीचं नाही आहे. म्हणजेच आपण शेतकरी बांधवांनी एक गोष्ट लक्षात घ्या, जून जुलै महिन्यात काही करून झाडांना नवती काढली पाहिजे. जर नवती नाही काढलं तर आपले संत्र अडचणीत येतील, झाड पण अडचणीत येईल. आणि नेमकं तिकडे जे पाहतोय आपण का तिथं तसं काही आहे नाही. ठीक आहे. शेतकरी बांधवांना एक विनंती करतो की आपल्याला या महिन्यामध्ये 2 कामं करायचे. एक म्हणजे झाडाला ड्रेंचिंग करायचे. तर झाडाला ड्रेंचिंग कशाची करायची, त्याच्यामध्ये तुमचं ट्रायकोडर्मा आला पाहिजे, PSB, एझिटोबॅक्टर, सुडोमोनास, ह्युमिक, फोलिक, फुलविक. ठीक आहे. सल्फर विरघळणारे जीवाणू, NPK, लिक्विड कन्सोर्शिया. तर ठीक आहे, हे सर्व त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे. म्हणजेच प्रत्येक झाडामध्ये फंगस मरून जाईल, तुमचं हुमणी कीड असेल ती मरून जाईल. तर असे आपल्याला नंतर रिझल्ट येतील की जे आपल्याला इकडे दिसत आहे. यामध्ये सर्व कंटेन गेलेले आहेत. ठीक आहे. ड्रेंचिंगच्या माध्यमातून आणि मागच्या महिन्यात स्प्रिंग पण झालेलं आहे. ठीक आहे. आणि नेमकं इथं ड्रेंचिंग नाही झालेलं आहे आणि स्प्रिंग पण झालेली आहे. तर शेतकरी आता करतील स्प्रिंग, पण आता काही त्याचा उपयोग होणार नाही, कारण माल बराचसा खाली आलेला आहे आणि झाड पण बिघडलेलं आहे. म्हणून या महिन्यात आपल्याला ही 2 कामे करा. एक ड्रेंचिंग करा आणि एक फवारणी घ्या. फवारणीमध्ये आपल्याला कीटकनाशक घ्यावं लागेल, एक बुरशीनाशक घ्यावं लागेल आणि झाडामध्ये न्यूट्रिशन आपल्याला द्यावं लागेल. आणि माझा मोबाईल नंबर घेऊन घ्या, 82 75 30 75 90. काही अडचण असल्यास आपण मला